नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलवरती. प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा अखेर 20वा हप्ता हा 10 मे रोजी दुपारी 12 वाजता मिळणार का, या संदर्भात संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो, अशा मोठ्या प्रमाणात जे व्हायरल बातम्या होत आहेत की हप्ता हा वितरित करण्यात येणार आहे, या संदर्भात संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ. तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना होत आहे. छोट्या शेतकऱ्यांना या योजनेतून प्रत्येक वर्षात 6,000 रुपयाची रक्कम 2,000 रुपयाचा हप्ता देण्यात येत असतो. 19वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला, म्हणजेच एकंदरीत 38,000 रुपये शेतकऱ्यांच्या मिळालेले आहेत. आतापर्यंत PM किसान योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकरी बांधवांना 38,000 रुपयाचा जो अर्थसहाय्य आहे ते मिळालेला आहे. आता 19वा हप्ता जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे. आता 20वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं थोडंसं लक्ष लागलेलं आहे. प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेद्वारे भारत सरकार आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19व्या हप्त्याची रक्कम जमा केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील एका कार्यक्रमामधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. तो हप्ता जारी करून आतापर्यंत 1 महिना झालेला आहे. शेतकऱ्यांना आता 20व्या हप्त्याचा जो निधी आहे तो वितरण्याच्या प्रतीक्षेत आणि प्रतीक्षा लागली आहे. तो 20व्या हप्त्यासाठी PM किसान योजनेचा 20वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 10 तारखेला म्हणजे 10 मे रोजी मिळणार का, या संदर्भात संपूर्ण बातमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आता जो 20वा हप्ता येणार आहे, हा 20वा हप्ता येण्यापूर्वी तुम्हाला हे काम करणं गरजेचं आहे. ते म्हणजे तुम्हाला फार्मर ID म्हणजे फार्मर रजिस्ट्रेशन जे आहे ते फार्मर ID काढणं अनिवार्य आहे. ती काढून घ्या आणि आपल्या योजना कॉर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. 10 तारखेला म्हणजे येत्या 10 मे रोजी दुपारी 12 वाजता मिळण्याची शक्यता अशी वर्तवली जात आहे. आणि PM किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना 3 गोष्टीची पूर्तता मी अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. प्रथम EKYC प्रक्रिया पूर्ण करा, फार्मर ID काढून घ्या. धन्यवाद. जय शिवराय.